जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो भावांनो बघा, SSC GD 2025चा जो आहे स्कोअर कार्ड जो आहे आलेला आहे आणि सर्वांना आपले मार्क जे आहे ते आपल्या सर्वांना माहीत झाले असतील की आपण जे आहे आता याच्या पुढून काय करू शकतो हे तुम्हाला तर कळालं असेल भावांनो. ठीक आहे. आणि भावांनो बघा, SSC GDमध्ये ज्यांना कोणाला गेल्या वर्षीप्रमाणे मार्क आहेत, म्हणजे सपोज म्हणा की गेल्या बारी EWS जो आहे 24 मार्क कट ऑफ जे आहे वाढली होती. ओपन जे आहे ते 20 मार्क कट ऑफ वाढली होती. तर ह्याच्यापेक्षा प्लस जर कोणाला आहेत की म्हणजे गेल्या वर्षीच्या कॅटेगरीपेक्षा जास्त जर मार्क कोणाला आहेत, जसं धरून चाललो की ओपन जे आहे 21 प्लस मार्क आहेत आणि OBC 21 प्लस मार्क आहेत, EWS 25 प्लस मार्क आहेत. असे मुलांनी भावांनो प्लीज फिजिकलची तुम्ही वेट करू नका. फिजिकल कधी होईल काय नाही ह्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका भावांनो. तुरंत तुम्ही लगेच फिजिकल आपलं स्टार्ट करा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही आता लगेच फिजिकलला लागचाल तर त्या दिवशी भावांनो तुम्ही चांगले मार्कवाले मुलं जे आहे डिस्क्वालिफाय होणार नाही फिजिकलसाठी. तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल ना फिजिकलसाठी, तुम्हाला आता मेहनत घ्यावी लागेल. ठीक आहे. खूप काही मुलांचे असे प्रॉब्लेम आहेत की भाऊ ज्यांचा वेट खूप अतिशय जास्त आहे, त्यांना फिजिकल जो आहे कमीत कमी त्यांना 3 ते 4 किलोमीटर पळणं होत नाही भावांनो. पण चांगला स्कोर आहे त्यांचा. ठीक आहे. 115 प्लस ते आहेत. पर त्यांचा जो आहे त्यांना 3 ते 4 किलोमीटरसुद्धा लॉंग रनिंग होत नाही. अशी सुद्धा मुलं आहेत भावांनो. ठीक आहे. आपल्या इंस्टाग्रामवरती वगैरे मला खूप मेसेज आले. त्याच्यासाठी भावांनो मी आज व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे खूप की त्यासाठी तुम्ही काय करावे लागणार. ठीक आहे. तर बघा भावांनो, SSC GDसाठी बघा माझा स्कोर काय आलेला आहे ते मी सांगेन भावांनो. कारण मी पहिल्यापासून भावांनो बघा मी सांगत आलेलो आहे की माझी जो आहे SSC GDमध्ये जाण्याचा जो तो सपनाच राहणार आता. ठीक आहे. कारण मार्क आपल्याला कमी आलेले आहेत. मला मार्कच टोटल बघा भावांनो खूप कमी आले आहेत मला मार्क. ठीक आहे. माझा स्कोअर कार्ड बी आऊट झालं आहे, मी चेक बी केला आहे. ठीक आहे. स्कोअर कार्ड खूप मार्क कमी आहेत. ठीक आहे. मी तो व्हिडिओमध्ये सांगेन भावांनो की मला मार्क कधी आहेत. आणि आपलं जो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जो भावी फौजी आता आहेत अपकमिंग, की ज्यांना आता वर्दीमध्ये पाहायचं त्यांचं स्वप्न आहे, त्यांनी फिजिकल कधीपासून होणार याचं विशेष सोडून देणे भाऊ. ठीक आहे. मी काय म्हणलं की ज्यांना प्रिव्हियस इयरप्रमाणे मार्क आहेत 20-25 जास्त, तो भाऊ आता पण जागी नाही झाला की मग खूप लेट होईल त्याला. ठीक आहे. आता सध्या तो आज व्हिडिओ बघून सुद्धा तो संध्याकाळी जर संध्याकाळी झोपून अलाराम नाही लावला आणि लगेच सकाळी उठून एक टाईम का होईना भाऊ प्लीज रनिंग करा. त्यांना खरं असं वाटतं आहे ना भाऊ की मी जे होऊन रनिंग ते होणार नाही, तो भाऊ जर चांगले मार्क आहे ना तो आजपासून तयारीला लागा भाऊ. आणि काही मुलं असे बी आहेत भावांनो की माझं काय मी रनिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं मारेन आणि निवांत राहीन. भाऊ असं बी काय करू नका. कारण बघा तो फिजिकल आहे आणि फिजिकल जो आहे तो कधी पण डिस्क्वालिफाय बी होऊ शकतो. त्यासाठी रनिंग जी आहे ती सुरुवात चालूच ठेवा. ठीक आहे. नाही जर चालू नाही ठेवला तर मग खूप अवघड होईल पुढं. ठीक आहे. कारण डिस्क्वालिफाय जेव्हा होचाल तेव्हा चांगले मार्क तुम्हाला असतील आणि तुम्ही जर डिस्क्वालिफाय झाला तर खूप वाईट तुम्हाला वाटतो. ठीक आहे. कारण तुम्हाला असं वाटणार की जेव्हा फायनल रिझल्ट येईल, अरे राव हा तर कट ऑफमध्ये मी आला असतो आणि मला हा म्हणजे चांगली पोस्ट भेटली असती राव, काश मी क्वालिफाय व्हायला पाहिजे होतं. हे तुम्हाला मर्जीपर्यंत वाटणार भाऊ. ठीक आहे. मर्जीपर्यंत असं बोलत नाही की त्या दिवशीच नाही वाटणार तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही या पृथ्वी तलावरती आहेत तोपर्यंत तुम्हाला असं वाटतच राहणार की भाऊ मी त्या दिवशी जर फिजिकल केला असता तर हा नौबत नाही आली असती, माझ्या नौबत नाही आली असती असं तुम्हाला वाटलं. त्यासाठी म्हणतो भावांनो फिजिकलकडे जास्त करून लक्ष द्या. आणि महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे त्याच्यावरती भावांनो मी लवकरच प्रिव्हियस इयर 2-3 वर्षांचा पूर्ण डाटा घेऊन तुमच्या समोर आणणार आहे. त्यानुसार भावांनो मी कट ऑफसुद्धा तुम्हाला बनवणार आहे. आणि जे कोणी जर नवीन असताल भाऊ या भरतीमध्ये बघा भावांनो, नवीन खूप मुलं आहेत. ठीक आहे. नवीन मुलं खूप आहेत या भरतीमध्ये. एकच प्लस पॉईंट आहे, मला असं वाटतं की मेरिट मागच्या भरती एवढं नाही जाणार, त्याच्यापेक्षा डाऊन जाईल. म्हणजे सपोज म्हणा की ओपन जर 20 मार्क या ठिकाणी प्लस झालं आहे तर 17-18 मार्क प्लस व्हायला पाहिजे या भरती. कारण का तर नवीन मुलं खूप आहेत. त्याच्यामुळं भाऊनं या भरतीमध्ये जे आहे ते मेरिट थोडंसं डाऊन जाईल असं वाटतं आहे. कारण यांचे जे मार्क आहेत ते अगोदर ॲड झालेले आहेत. त्यासाठी पण
आणि दुसरा विषय म्हणजे फिजिकल जो आहे तो प्रत्येक मुलाला एक डाऊट आहे की फिजिकल ॲक्युरेट होणार तर होणार कधी. बघ भाऊ, मागच्या भरतीमध्ये जो फिजिकल झालते तो 2 महिन्यानंतर फिजिकल झालते आपल्या जीडीचे. तर या भरतीमध्ये आपण सपोज मानूया 1.5 महिना, ठीक आहे, कारण प्रोसेस जो आहे फास्ट होणार आहे, कारण नोव्हेंबरच्या आधी यांना रिझल्ट लावायचे आणि वेकन्सी जास्त आहे. फिजिकलला टाईमसुद्धा भेटणार आहे. आणि भावांनो, फिजिकल प्लस मेडिकल अजून यांनी डिक्लेअर नाही केलं, पण असं वाटतं की मागच्या भरतीप्रमाणे फिजिकल मेडिकल 100% एक होणार, एकदाच होणार ते एका कटाफवरती, ठीक आहे. तर मग जर असं झाला तर त्यांना जो आहे सपोज 1.5 ते 2 महिने टाईम त्यांना फक्त फिजिकल मेडिकल पूर्ण करायसाठी लागेल. कारण ते फिजिकल तर बघा, त्यांना फिजिकल तर कधी पण घेतील, ते लवकरात लवकर घेऊन जातील, पण मेडिकल घेण्यासाठी भावांनो त्यांना टाईम लागणार, ठीक आहे. एका डॉक्टरकडे 20-25 मुलं दिवस जातात पूर्ण. तर त्या पद्धतीनं ते पोरं बोलवतील किंवा डॉक्टरची संख्या वाढवतील. मला वाटतं महिना 1.5 महिन्यामध्ये त्यांनी क्रॉस करण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढवून, गेल्या बारी एका सेंटरवरती 3 डॉक्टर होते, तर या बारी सपोज 4-5 डॉक्टर करतील, 4 आणि 5 डॉक्टर. तर त्यासाठी त्यांचा काहीतरी प्रयत्न त्यांनी करतील. पण आपण आपला प्रयत्न करा की फिजिकलची तयारी जो आहे ती जोरात ठेवा. तुम्हाला तुमची रनिंग अशी व्हायला पाहिजे भावांनो. माझं एक मत आहे बघा, की ज्या दिवशी तुमचा असं आला नोटिफिकेशन CRPFकडून की फिजिकल जो आहे ऑगस्टपासून चालू आहे, तर मग तेव्हाच तुमची रनिंग 5 किलोमीटरची 20 मिनिट 22 मिनिट असं टायमिंग पाहिजे. तेव्हा तुमची गुड आहे, ठीक आहे. नाहीतर मग ती बॅड न्यूज तुम्ही ऐकायला तयार राहा की फिजिकल डिस्क्वालिफाय म्हणून, ते डायरेक्ट छाका मारतील तुमच्या. तरी त्यासाठी म्हणतो की फिजिकलची तयारी जोरात ठेवा, ठीक आहे. आणि ज्यांचा स्कोर चांगला आलेला आहे त्यांना पुन्हा एकदा खूप खूप तुमचं भावांनो अभिनंदन. तुम्ही तयारी केली असेल, मेहनत चांगली केली असेल, त्याच्यामुळेच तुमचा स्कोर आला आहे. आमचं नशीब काय माहीत, आमचं नशीब काय आहे, नशीब आमच्यात. आम्ही किती बी मेहनत केली तर फक्त ते दिसत नाही मेहनत, आम्ही काय मेहनत केली काय नाही, फक्त आमचा रिझल्टच खराब येतं आहे, ठीक आहे. आणि भावांनो, तुम्हाला जर फायनल